2014 नंतर देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षात अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रवेश केला. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांवर भाजपाने पूर्वी गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ते नेते आज भाजपामध्ये प्रवेश करताना आणि सत्तेत महत्वाचा वाटा घेताना आपल्याला दिसतात. मात्र याच राजकारणात असे नेते आहेत ज्यांच्यावर कोणताही थेट भ्रष्टाचाराचा आरोप नाही, जे कायम राजकारणातील महत्वाच्या स्थानावर होते, पण तरीही मागील काही वर्षापासून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळावा म्हणून ताटकळत उभे. मग ते नेमके आहेत तरी कोण आणि या मागचं कारण काय, ज्यामुळे त्यांना भाजपात प्रवेश मिळत नाही, हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉल. आतापर्यंत जर तुम्ही आमच्या व्हिडिओला आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. एकेकाळी राज्यातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जाणारे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे नाव ओबीसी आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आज काहीसे राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेल्याचे दिसून येते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून झालेला पराभव आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रमुख पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे निवडणूक न लढवता माघार घ्यावी लागली. या गोष्टी बीड जिल्ह्यातील जनतेलाही पचणे शक्य झाले नाही. जयदत्त क्षीरसागर हे माजी खासदार केशर काकू क्षीरसागर यांचे पुत्र. घरातून राजकीय वारसा मिळाला असला तरी एक उच्च शिक्षित आणि समक्ष नेते म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. 1990 मध्ये बीड जिल्ह्यातील चौसाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर ते प्रथमच विजयी झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि 1999, 2009 आणि 2014 अशा 3 वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर आमदारकीत निवडून आले. मात्र 2014 नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश मिळवल्याचे आणि सत्तेत महत्वाचे स्थान मिळवण्याचे प्रयत्न केले. पण बीड जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधामुळे 2019 मध्ये त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही असे देखील बोलले जाते. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपामध्ये सहज प्रवेश मिळवला, पण दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि ओबीसी नेत्याला मात्र प्रवेश मिळाला नाही. याच पार्श्वभूमीवर 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आणि काही काळासाठी मंत्रीपदही मिळाले. मात्र त्याच निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरती काकांना पराभूत केले. त्यानंतर काही काळ शिवसेनेत सक्रिय राहिल्यानंतर जयदत्त क्षीरसागर पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करू लागले, पण पुन्हा एकदा त्यांच्या वाट्याला निराशाच आली. राजकीय वर्तुळात असे मानले जाते की भाजपात प्रवेश प्रामुख्याने पंकजा मुंडे यांच्या विरोधामुळेच रखडला असावा. आपल्या जिल्ह्यात दुसरा एक प्रभावशाली ओबीसी नेता पक्षात असल्यास स्वतःच्या राजकीय अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो आणि याच भीतीमुळे त्यांचा प्रवेश नाकारला गेल्याचेही बोलले जाते. 2024च्या लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या विजयात योगदानही दिले. यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा देखील आहे. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांच्या त्या वाट्यालाही अपयश आले. त्यांना प्रवेश मिळाला नाही आणि उमेदवारीही मिळाली. शेवटी त्यांनी पुन्हा आपल्या मूळ पक्षात म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. मात्र बीड मतदारसंघातून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आधीच त्या पक्षात असल्यामुळे तिथेही त्यांना जागा मिळाली नाही. विना अट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी दर्शवूनही संदीप क्षीरसागर यांच्या विरोधामुळे त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र शेवटी त्यांना अर्ज मागे घ्यावे लागले. निवडणुकीनंतरही त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले, पण आजपर्यंत त्यांच्या वाट्याला यश आलं नाही. विशेष म्हणजे बीड नगर परिषदेत दुसऱ्या पुतण्याला डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना भाजपामध्ये प्रवेश मिळाला, पण जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी मात्र भाजपाची दारे अजूनही बंदच राहिली. आज ते भाजपामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, पण अद्याप तरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळताना आपल्याला दिसत नाहीये. एकीकडे ज्या नेत्यावरती अनेक आरोप झाले अशा काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजपामध्ये सन्मानाने प्रवेश आणि सत्ता स्वारी मिळाली,
पण दुसरीकडे कोणत्याही आरोपापासून दूर असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अजूनही प्रवेश मिळाला नाही, हे अगदी दुर्दैवी आहे. तुम्हाला काय वाटतं? जयदत्त क्षीरसागर यांना भविष्यात भाजपामध्ये प्रवेश मिळेल का? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.